हाय, मी आर्टिस्ट. एक ॲनिमेशन बॅकग्राऊंडमधला आर्टिस्ट. हे तर तुम्हाला माहितीच असेल की ॲनिमेशन सेक्टर काय आहे. पण ह्या ॲनिमेशन सेक्टरमध्ये काम करत असताना प्रत्येक आर्टिस्ट हा कुठल्या अँगलनी काम करतो, कुठल्या फील्डवरती काम करतो, कुठल्या टेक्नॉलॉजीवरती काम करतो, कुठल्या क्रिएटिव्हिटीवरती काम करतो, हे सगळं सांगण्यासाठी मी आज मी तुमच्यासमोर इथे आलेलो आहोत. ॲनिमेशन सेक्टर हे खूप मोठं सेक्टर आहे. ह्या सेक्टरमध्ये काम करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची ड्रॉइंग स्किल असणं गरजेची नाही आहे किंवा कुठल्याही प्रकारचे स्किल असणं गरजेची नाही आहे. आपण जे करतोय हे सगळं डिझायनिंग सेक्टर आहे. ह्या डिझायनिंग सेक्टरमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे सॉफ्टवेअरची माहिती होते आणि त्या सॉफ्टवेअरच्या थ्रू तुम्ही त्या सगळ्या गोष्टी शिकतात आणि शिकल्यानंतर तुमचं स्किल जे आहे ते डेव्हलप करण्यासाठी तुमच्यासोबत ट्रेनर्स असतात, एक्सपिरियन्स ट्रेनर्स असतात, इंडस्ट्री लेवलचे आर्टिस्ट असतात. ते सगळे लोक तुम्हाला समजून सांगतात आणि देन मग तुमच्याकडे ते नॉलेज स्किल बेस त्या ठिकाणी तयार होत असतं आणि मग नंतर तुमचं नॉलेज जे आहे तुम्हाला ते एक्सप्लोअर करायचं असतं आणि वेगवेगळ्या फील्डमध्ये तुम्हाला काम करण्याची संधी मिळते. ॲनिमेशन फक्त ॲनिमेशन म्हणजे तुम्ही आतापर्यंत ऐकलं असाल की बऱ्याच लोक तुम्हाला सांगतात की ॲनिमेशन म्हणजे फक्त कार्टून आहे. तर ॲनिमेशन फक्त कार्टून नसून तर हे ॲनिमेशन सेक्टर खूप मोठं आहे. वेगवेगळ्या फील्डवरती काम करतं. जसं टेलिव्हिजनवरती तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट बघत असाल, न्यूजपेपरमध्ये तुम्ही इमेज बघत असाल, आर्टिकल्स बघत असाल, न्यूजपेपरची जी स्ट्रक्चर असते ते बघत असाल. त्याच्यानंतर टी व्हीवरती तुम्ही बघितलेले मूव्हीज असतील, थिएटरमध्ये जाऊन तुम्ही जे पिक्चर्स बघतात, त्यानंतर गेम्स प्ले करतात. गेम खेळत असताना तुम्ही टेलिव्हिजनवरती खेळतात किंवा मग लॅपटॉपवरती, कम्प्युटरवरती हे सगळे गेम्स खेळत असतात. ह्या सगळ्यांचा जो कंटेंट आहे, हा कंटेंट तयार करण्यासाठी तुम्हाला आर्टिस्ट म्हणून काम करावं लागतं. आर्टिस्ट हा जो आहे हा क्रिएटर आर्टिस्ट असतो की डिझायनिंग सेक्टरमध्ये हा क्रिएटर आर्टिस्ट तुमच्यासाठी आणि एंटरटेनमेंट करण्यासाठी एक कंटेंट तयार करतो आणि तोच कंटेंट लोकांना खूप जास्त आवडतो. कारण की आजकाल लोकांना एंटरटेनमेंट ही फील्ड खूप जास्त आवडते. कारण की ह्युमन कॅरेक्टरच एक असं कॅरेक्टर आहे की त्याला प्रत्येकाला इमोशन्स आहेत आणि त्या इमोशन्सवरती जर आपण काम करत गेलो तर ती फील्ड त्यापेक्षा अजून ग्रोथ करू शकते, जी की आत्तापर्यंत ॲनिमेशन सेक्टरबद्दल खूप साऱ्या लोकांना माहिती कमी आहे की ॲनिमेशन फक्त कार्टून नसून तर ॲनिमेशन हे फक्त प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये, प्रत्येक फील्डमध्ये वापरल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारचं ॲनिमेशन असतं. जसं मेडिकल सेक्टरमध्ये जर एखादी ऑपरेशन करायचं असेल तर आपण ऑपरेशन करण्यासाठी डायरेक्ट डेड बॉडी आणू शकत नाही किंवा कुठलीही लाईव्ह बॉडी आणू शकत नाही. मग ते सगळं ऑपरेशन जे आहे ते आपण ॲनिमेशन थ्रू दाखवू शकतो. इंजिनियर्स जे असतात तर इंजिनियर्स जे आहेत तर प्रत्येक सेक्टरमध्ये इंजिनिअरिंग ही वेगवेगळ्या प्रकारच्या सेक्टर्समध्ये असू शकते. जे मेकॅनिकल असेल किंवा ऑटोमोबाईल असेल किंवा इंजिनिअरिंग सिव्हिलमध्ये असेल किंवा कम्प्युटरवरती असेल. तर या सगळ्या सेक्टरमध्ये प्रत्येक गोष्ट तुम्ही फिजिकली नाही करू शकत. तर ती गोष्ट जी आहे ती फिजिकली न करता तुम्ही एका ॲनिमेशन थ्रू ती गोष्ट एक्सप्लेन करू शकतात किंवा समोरच्याला ती प्रेझेंटेशन देऊ शकतात. तर हेच प्रेझेंटेशन म्हणजेच तुमचं एक ॲनिमेशन असतं. जसं आपल्याकडे नासा आहे, ह्या नासावरती जर काम करत असताना बघा रॉकेट लॉन्च करायचं असेल तर रॉकेट लॉन्च करण्याच्या पूर्वी त्याचं एक स्ट्रक्चर तयार केलं जातं की ते किती सक्सेसफुल होणार आहे. कारण की रॉकेट लॉन्च करणं हे काही जोक नाही आहे. त्याच्यावरती करोडो रुपये, अब्ज रुपये खर्च केले जातात आणि हे सगळे पैसे खर्च करून ते रॉकेट लॉन्च केले जातात. पण हे डायरेक्ट जर का एक्सपेरिमेंट ह्याचा तयार केला आणि डायरेक्ट जर का एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न केला तर खूप सारं नुकसान होऊ शकतं. तर ह्या नुकसानाला सुद्धा वाचवण्यासाठी ॲनिमेशन थ्रू या सगळ्या गोष्टी सोप्या केल्या जातात आणि समोरच्याला प्रेझेंट केल्या जातात. कारण की ॲनिमेशन करत असताना याच्यामध्ये फिजिक्सचा पण खूप जास्त वापर होतो आणि प्रत्येक फिजिक्स त्याच्यामध्ये यूज करून त्या ॲनिमेशन तयार केल्या जातात. त्यामुळे ह्या फील्डचा खूप जास्त पुढे चालून डिमांड येणार आहे. तशाच प्रकारे आत्ता लाईव्हमध्ये तुम्ही बघितलं असेल की AI ट्रेंडमध्ये आहेत. पण AI हे काही ॲनिमेशनला बंद करणारी फील्ड नाही आहे किंवा AIनी खूप मोठा फरक पडणार नाही आहे. ॲनिमेशन सेक्टर एक असं आहे की एक क्रिएटिव्ह सेक्टर आहे की तो प्रत्येक आर्टिस्टच्या मनातून बाहेर आलेला आहे. त्यामुळे AIमुळे कुठलीही गोष्ट सोपी होणार नाही आहे. उलट AIमुळे आपले जास्त प्रॉब्लेम क्रिएट होतील. कारण की AIने जनरेट केलेली इमेज ही कम्प्युटर जनरेटेड असते आणि त्याला माणूस चुकीची जर असेल तर त्याला चांगली करण्याचं काम माणूसच करत असतो. तर कम्प्युटरला कोणी बनवलं आहे तर कम्प्युटरला ह्युमन कॅरेक्टरनेच बनवलेलं आहे. मग AI कोण बनवतं आहे? मग AI हे किती फायदेशीर असणार आहे आणि किती नाही हे पुढे चालून तुम्हालाही कळणार आहे की AI आपल्याला किती नुकसानदायक असणार आहे आणि त्याचा आपल्यासोबत किती त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे ॲनिमेशन सेक्टरला AIचा काही फरक पडणार नाही आहे. उलट बिझनेस डेव्हलपमेंट आपल्याकडे जास्त वाढणार आहे. AIमुळे आपल्याकडे जास्त काम येणार आहेत. कारण की फक्त वर्क फ्लो कमी होईल तुमचा, पण ह्युमन पॉवर हा कमी होणार नाही. उलट वर्क जास्त वाढेल अजून. जे काम तुम्ही 10 मिनिटात करणार आहात तेच काम तुमच्याकडे 5 मिनिटात होऊ शकतं. जास्तीत जास्त 5 मिनिटात होईल आणि ते काम झाल्यानंतर सुद्धा रिकवर करण्यासाठी सुद्धा त्याच्यावरती आर्टिस्ट बसवले जातील आणि त्यांना परत ते रिकवर करावंच लागणार आहे. कारण की फायनल आउटपुट हे ह्युमन कॅरेक्टरच काढू शकतो, ना की कम्प्युटर जनरेटेड इमेजेस.